पण ओतर केसरी तेल छे ने ओरानो शाटे में केल जा रो आज ही 386 जन्मस्थळ महाराज रो आज हमारा समाज आज किस पहले पर बैठी था कि तुमसे देख रहे आज अधिकांश जरूरी चावल में एक परिवर्तन वेणु बाग जो परिवर्तन को वेणु बाग तो खाली एक दूसरे देखकर परिवर्तन वेणु एक खुद वेतानी जाता नहीं आपण खुद काम करे तो कोई काम आपण ती वेळो काव का खाली हम खाली दूसरे देख रहे था दूसरे जगह ते काय म्हणे दूसरा की जगह तो वो ने कुछ करे कोशिश बात कीजिए तो आवाज और आज जो दूसरा समाज में आज देख रहे था काल में हलकादार मुद्द्यावर सत्संग होतो काय डिसिप्लिन एक आवाज छेनी अवड़ा आवाज छेनी मुद्दा दान भी कह रहे थे वो तो भाई लोग हाथ में हम 500 रुपया पैसा पकड़न नाम मालूम छेनी जो दे रहे थे उस समाज में लोग आंग आवड़दाड़ सेवन करना पड़िया मैं ज्यादा कहीं केस जाने आज चंद्रा जी ऊपर में आशीर्वाद देने हेड जो मारो बहन भाई सारी नायक कारवारी दाव से आज तुम एक आवाज में अतान सेवलाल महाराज आशीर्वाद दिले सारी तांडो 86 तांडो बनी सारी देश में कतरा भी तांडो था से तांडो हरोभरो रहनो शांतिपूर्ण रहनो आज वो साथ आज मार जो टीम मार संघ जो टीम चा लगातार एक मिनाती काम की आज मन जयंती सक्सेसफुल लागली इससे आशीर्वाद मार मुक्ता लोगों से आशीर्वाद मन मार ऊपर था और आज मैंने विश्वास रखता कि मार जयंती चौथी वेली शांतिपूर्ण और खुशी खुशी सोचो तो वो पूरा वेगीच करता है तब ती काय के करे मैं तांडव नाय कोणी केली नाही म्हणून भरो भी कोणी सेवेताने मन समाने नमस्कार करताना मन निवादन करतो धन्यवाद तमाम बंजारा समाज की दावत पर हम हाजिर हैं अल्लाह ताला हमारे जमाने को फरमाए और सेवालाल महाराज की दुआओं से हम सबको सरफराज फरमाया और उनकी बताए हुए बातों पर अमल करने की तौफीक से नवाजे अल्लाह ताला। आज का मुकाम भाईचारा गंगा जमुनी तहजीब के लिए मिसाली है। बुजुर्गों की दुआओं से हमारा हिंदुस्तान आबाद था, आबाद है, इंशाअल्लाह आबाद रहेगा। जय हिंद, जय कर्नाटक। सेवालाल तालुका वाडी आणि आता जे काही पिझ्झा गाडे हे पिझ्झा गाडेवर जे अरबी चव्हाण बापू आणि सोमला कारभारी दोई बापूर पगेरमय मनवण करू छू जे पिझ्झा गाडगे वरो झाड़ा देखेन मळरो छ कर्नाटक स्टेट एरमय सेती पेन जयंती गणाय आणि आ सौरागात पेला करगे वो दोई बापूर पगेर मनवण करू छू आणि ये मंचे पर उपस्थित सारी अपनो जीवन त्याग करन सारी आयुष्य बाळते हुए समाजना सामाजिक क्रांति शैक्षणिक क्रांति आर्थिक क्रांति नारी नारी वैचारिक क्रांति करेवार सेच धर्मगुरु सारी नारी नारी समाज धर्मगुरु सेरत पगे महिमा नमन कर ये मंचर पर उपस्थित जे कार्यक्रम अध्यक्ष हमारा विठ्ठल भैया आणि जे काही संघ सोसायटी बनाए अध्यक्ष रमेश भैया म्हणून घणो धन्यवाद आज एक मोठो प्रोग्राम घडान लावायचा आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपण गोरुरो एक नेता जे उमेश जाधव साहेब एक्स एमपी गुलबर्गा म्हणून मी धन्यवाद देन मग वेळ वक्त अभावे ती ये मंचे पर जता कायंचा से पामण आणि ही जे काय रॅली प्रभादी ती चालरीचं नाली नाली तरात ए रॅली सहकारा सपोर्ट सहाय्य केले कोण करते झालं कोण पुलिस डिपार्टमेंट नाली नाली मीडिया कवरेज नाली नाली आपण तरुण लावा लष्कर फोटो कैमरा साउंड सिस्टम लाइट सिस्टम सेना ये वक्तेरे ऊपर मग बाळासाहेब राठोड में भेगावत रेवाळो औरत तालुका बीदर जिल्हा आणि पाचर 30 साले ती गोरसेना राज्याध्यक्ष पदे पर काम करतो जो मारे वडी ती तमने से कोटी कोटी सप्रेम जय शेवाला मार भाई सगळा क्षण गणवतो आजर घडी आपल्याला सेवा बाहेर सत्तर सेवा बाहेर जयंती निमते ती आपण जमेचा देखो आपलो प्रॉब्लम ही था गोरवाटीने पेटेर भूक करी पण मातेर भूक करी कोणी मातेर भूक लागाचा की गोरवाटीन करी कावा
आणि ज्यानं मातेर भूक करी व धनिया प्रास करण्याचा कोरमाटी फक्त पेटेर भूकेन समजे अबे लगा तो नाच गायन किरे शोभा बाहेर काही आपण रॅली किरे रॅली में आपण व्यक्ती प्रेझेंट पण आता ती रॅली निमित्त ती काय आपण संदेशा लेन जायचा काय संदेशा लेन जायचा आपल्याला तो संदेशा लेन आपल्याला ते जाहीर वक्ते पर आपण कधी कधी ऑब्सेंट वेळावाचा कधी बाजू भटक जमाचा ती सेफ्टी मोठो आपण कमजोरी व्यक्ती जारी मार भाईबंद सकाळचे निर्मतो आजर गडीन सत्करू शोभा बाहेर आपण तत्वाप्रमाणे समजे शिवा बाया माते पर लेता नाचेरो शिवालाल कावा अरे सद्गुरु शिवाले सच्चा इतिहास वाचन देखो तमेन हमें शिवा बाया कळोच काही जरा जोर मागून देखो समर घालून देखो उ शिवालाल तमेन हमें ना कळोच काही इकडो मोठो क्वेश्चन मार्क आपल्या समाज म्हणतात उसो शिवा बाया तमेन हमें कळोच आजर घडीन जे ये जगत्याने शांतीनो संदेश देवानो महात्मा गौतम बुद्ध त्रिशरण आणि पंचशिले तत्व दिनो आणि त्रिशरण आणि पंचशिले तत्व देवाओ महात्मा गौतम बुद्ध शांतिनो संदेश देवाओ त्रिशरण आणि पंचतत्व जोरे पर जगत में 40 कंट्री बुद्धेरी बनायो आणि और सूत्र और सिद्धांत तो त्रिशरण आणि पंचशील आणि उच्च सेवालाल ये समाजेला 3 सूत्र दिनो आणि 5 पारा देन चलो मन लागत आजे लगा गोरमाटीनी वातच करी कोणी निसर्ग पूजन करे वाला मारो शिवा भाया 1052 1050 पर ती बोल के गो आणि वो बोल सारी खरे वेगे फक्त 4 वाते रेगीचं आणि वो 4 वाते करेन शिवा भाया आळो कोणी तमे हमें करेच मारो शिवालाल के गो रुपया कटोरो पानी वकिया बना बलमेरी गाड़ी चालिए वाना वाला डका सर जी हमारे सतगुरु शिवालाल महाराज ने जो तीसरे हमारे धर्मगुरु थे शिवालाल महाराज ने हमको समझा कर गए उस समय में जो 286 साल पहले हमारे सतगुरु शिवालाल महाराज ने समझाया जब 2-2 महीना का बारिश होता था 2-2 महीने के लिए बारिश होता था उस समय शिवालाल महाराज ने बोले हमारे बंजारा भाइयों देखो सुन लो समझ लो क्या होने वाला है आने वाले दिन में 1 रुपया में 1 कटोरा पानी बिकने वाला है हमारे लोगों ने ये सेवा पागल हो गया करके उसके ऊपर पंचायत बिठा दिए अरे 2-2 महीने का बरसात होता है इधर देखा जाए उधर पानी है और शिवालाल महाराज बोलता है कि रुपया कटोरों पानी बचेगा मेरे भाइयों मेरे सभी आदरणीय आज अगर ये हमारा शिवालाल महाराज बोला हुआ यही वाटर 1 रुपए कटोरे से ज्यादा महंगा हो गया मगर ये बात हमारे तुम्हारे भेजे में कोली आई अरे गौरमाटियों तुम्हें सामने कोली साथी के कोली क्यों मारा शिवालाल क्यों वेने गौरमाटियों को लगो रुपया कटोरों पानी बच जाए इधर भेजे में लेते भेजे मां तो पानी वेचे वाला बन जाते आणि दलियार फुटे पर गूगल करन देखो बिस्लरी पानी वेचे वालो दलिया मारो से श्रीमंत आणि तमारो शिवालाल क्यों रे तमेन करो कोनी इस बात के सर्वात बरकाते आ रहे मार भाई बहन सगा से गणगो तो शिवालाल महाराज उस समय बोल कर गए पानी के ऊपर दिया जलेगा तो हमारे लोगों ने इनके ऊपर पंचायत डाल दी पानी पर दिया कैसा जलेगा तो उन्होंने बोला था आने वाले समय में पानी पर दिया जलेगा तो विज्ञानवादी दृष्टि से बात करने वाले हमारे आदरणीय संत सद्गुरु शिवालाल महाराज जिन्होंने विज्ञान की दृष्टि से बताया था ये जलने वाला दिया आज कोई तेल से नहीं ये पानी से जल रहा है मेरे भाइयों ये मेरे शिवालाल ने उस समय बताकर गया था आईटी सेक्टर की बात करने वाले मेरे शिवालाल महाराज जिन्होंने आईटी सेक्टर में बात की जिन्होंने मनकेर बात पलके भी 1 सेकंड में हजारों किलोमीटर दूर हम बात करने वाले आने वाले समय में ये भी भविष्यवाणी मेरे शिवालाल ने बताया था मगर हम आज वो मोबाइल हुआ अब हम हजारों किलोमीटर नहीं लाखों किलोमीटर दूर तक आज मोबाइल से हम बात कर रहे हैं मगर हम समझे नहीं हमारे शिवालाल को मार भाई बहन सगा चंदन को तो अपने नहीं विज्ञानवादी शिवालाल समझेल ये शिवाभान समझन देखेल वो शिवालाल तुम्हारे हमारे भेजे हुए शिवाभाई घड़ी कई बातें के वो सारी बातें घर की रुपया करोड़ों पानी बचिया बना बंदेरी गाड़ी चालिए वाना दक है घर डॉक्टर दक फर्क करिए दक हाथ आओ कोने हड़कारी ढेरे पड़ जाए घर ना की बजाय आली नंदा आवाज जाए अरे सारी बातें घर की फन बात अतरित रहेगी 4 बातें सिलक रहेगी वो 4 बातें कुछ मारे गोर करायो मतलब मारे गोर कराए को तो बेटे को गोर सकाई अब तो मैंने पूछू तू आज बेटे को सारी गोर चौकाए फक्त तम जाते ती गोर सो माते ती एक भी गोर चली मैं कन्फर्म करो तू कहा ರಾಜ್ಯದ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾದ ವಾಡಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ
ಐತಿಹಾಸಿಕ ಶಿವಲಾಲ್ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವ ನಡೀತಾ ಇದೆ. ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಜಯಂತಿ ಕಲ್ಚರ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ದು ನಮ್ಮ ವಾಡಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ. जयंती जो भारत देश में जग में चालू किए सो जगह जो है आज यहाँ पे वाड़ी पे हम ठहर कर हम बात कर रहे हैं. सबसे पहले उन नेताओं को हमारे डॉक्टर रामा पवार, आरबी चौहान, वाल्मीकि नायक, सोमला कारभारी और बहुत से लोग यहाँ पर हमारे शिवलाल महाराज का जयंती शुरू किए. उन सब के पाद कमल को कोटि कोटि नमन करते हुए उनकी आत्मा को शांति मिलना चाहिए बोल के भगवान से मांग लेते हैं. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಶ್ರೀಗಾದ ಸೋಮಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಶೇಖರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರಿಗೆ, ಮುನೀಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಹಲ್ಕಟ್ಟಿ ಶ್ರೀಗಳಿಗೆ, ರಾಜಶೇಖರ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ, ನಮ್ಮ ಖಾದ್ರಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಅಭಿನವ್ ಮುನೀಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯರಿಗೆ, ಅನಿಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀರ್ವಾದ. ಈಗ ತಾನೇ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತಾಡಿದ ಗೋಡ್ ಸೇನಾ ಗೋಡ್ ಶಿಕ್ವಾಡಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಾಳಾ ಸಾಹೇಬ್ ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಇಂಥ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ನಮ್ಮ ಬಂಜಾರ ಇತಿಹಾಸ, ಶಿವಲಾಲ್ ಮಹಾರಾಜ್ ಇತಿಹಾಸ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅವರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಇತಿಹಾಸ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ आज समावेश अध्यक्ष वाल्मीकि नायक जी, रमेश कारभारी जी, हमारो सोमो ग्राम पंचायत अध्यक्ष, सारी टीमें में धन्यवाद करूँ जो परंपरा तम जिंदा रगाड़ रहे छो, परंपरा जिंदा रगाड़ रहे छो, आगे तुझे भाषण कर रहे छो, तमो धन्यवाद करूँ छू. तम भगवान आपको शक्ति दिया. वेदिके पर रवि संजन शेट्टी, बीबी नायक जी, डॉक्टर गोविंद नायक, सदाशिव मालक, गोवर्धन, ओमा राठौड़, हरीश चौहान, हरिचंद्र नील सिंह, मोहम्मद अकबल जी, मोहम्मद जाफर हुसैन, मोहम्मद बशीर कुरैशी, राजेश अग्रवाल, बाबू मिया, राजू मुक्कण्ण, ईरण्ण यारी, अर्जुन काळेकर, भीमराव धोरे, देवेंद्र पांचाळ, शरणगौड़ा पाटिल, लक्ष्मण चव्हाण गुलबर्गा, शिवराम माजी अध्यक्ष, नेहरू पवार, अनिल कुमार सुतार, तेजू पुजारी, किशन पुजारी, मोहम्मद जी हलकट्टा रामचंद्र, तुकाराम राठौड़, आनंद चिंचोड़ी, रविशंकर, ललिताबाई, सुशलाबाई, शिल्पा पवार, शेत तांडेर नायक, कारभारी डाव शान, सेनमार हाथोड़ी रामराय मित्र जगना. आज ये वेदिके पर ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರು ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ಪಾರ್ಟಿದವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಯಾರಿಗೆ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಮಾಡಲ್ಲ. ಇವತ್ತು ವಿಜೇಂದ್ರನೂ ಕರೆದಾರ, ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆನೂ ಕರೆದಾರ, ಖಾದ್ರಿ ಸಾಹೇಬ್ನೂ ಕರೆದಾರ, ಸ್ವಾಮಿಗೆ ಕರೆದಾರ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಮಾನವಾಗಿ ನೋಡುವ ನಮ್ಮ ಶಿವಲಾಲ್ ಮಹಾರಾಜರ ತತ್ವ ಇವರು ಪಾಲಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. शिवलाल महाराज चमत्कार हम भाइयों एक मिनट प्रत्येक डिस्टर्ब मत 2 मिनट 3 मिनट आज ಈ ಬರೀ ಭಾಷಣ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಾರಿ ಹಿಂದೂಸ್ತಾನ सांभळले ऑनलाइन आज
सारी हिंदुस्थानी में बंजारा समाज शिवलाल महाराज जय जयकार 70 ವರ್ಷ 70 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಭಾರತ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರ ಆಗಿ 70 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಶಿವಲಾಲ್ ಮಹಾರಾಜರ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಪೌರಾತಿಗೆ ಹೋಗಿದ್ದ ನಾವು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಎಂದು ನೆನಪು ಮರಿಬಾರ್ದು. 1,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ आज तुम्हें धन्यवाद करूँ निम्मेल धन्यवाद हेल्ಬೇಕಾಗ್ತದ ನಾ MP ಆದ್ಮೇಲೆ मोटे मोदले केलसा सबसे पहला काम MP होने के बाद हमारा रामराव महाराज का एक बहुत बड़ा तमन्ना था मोदी जी से मिलना है, मोदी से एक मीटिंग करवाना है और मोदी जी को पौड़ा देव को बुलाकर राम मंदिर का राम भगवान का एक मंदिर उद्घाटन करना है एक बहुत बड़ी तमन्ना थी. 2020 15 तारीख हाजिर हो जाओ 2020 में रामराव बापू घोड़ो घोड़ो शब्दों देख लो तो भारत देश की राजधानी दिल्ली में शिवलाल महाराज झंडा झुलावो और हर घर घर शिवलाल महाराज कोण जो कोण मानव बापू घोड़ो मोटो असावे तो तमाम रोटे थी कलबुर्गा जिला बंजारा समाज ने सारी गुलबर्गा से समाज मन जितान मेले रामराव बापू दर्शन और आशीर्वाद दीदे मोदी जी ने भड़ाए मार्च 5 तारीख भड़ो मोदी जी ने भड़ा बापू एक बात के मोदी जी ने हम कहते एक बात के मोदी जी आपण पौरा देवी नावडो बंजारा समाज पर तार आशीर्वाद लेवडो आणि पौरा देवी डेव्हलप होणं अभिवृद्धी होणं करके मोदी जी बात देना को महाराज आप चिंता मत करो मैं पौरा देवी को आऊंगा और आपका जो पौरा देवी को दूसरे समाज के वैसा आपका भी मंदिर को मैं डेवलप करूंगा क्योंकि मोदी जी बात देना को भाई कोरोना चालू होगी महाराष्ट्र में सरकार देवेंद्र मान्यवर सरकार व्यक्ति ने 2.5 वर्ष महाराष्ट्र चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे जी देवेंद्र फडणवीस साहब महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहब एकनाथ शिंदे गुरुಗಳೇ 1,000 ಕೋಟಿ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿ 1,000 ಕೋಟಿ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಕೈ ಕೊಡಲಿಲ್ಲ ಡಿಸಿ ಕೈ ಕೊಟ್ಟು ಡೈರೆಕ್ಟ್ ಇವತ್ತು ಪೌರಾದೇವಿ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಇದು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶಿವಲಾಲ್ महाराज समाधि ಆಗಿದ್ದ जगह जहाँ पे शिवलाल महाराज को दफन किया गया था वो जगह भी हमारे काबू में नहीं था 60-70 वर्ष वो जगह वहां से कोशिश की थे महाराष्ट्र चीफ मिनिस्टर बीपी नायक जी तो भी वो जगह कब्जे मार हुई कोने आज मोदी जी रामराव बापू आज संजय राठौड़ समाजवाद भर आज वो जगह भी ले दे आज पौरा देवी सारी जगह में बंजारा काशी गायचं शिवलाल महाराज समाधि और पुढे आज कम से कम एक 600 करोड़ रुपये बिल्डिंग मेरी साथ भाइयों रामराव बापू वादे हो तो मोदी जी आन 4-5 महिना एक 10 महिना होता घण खुशी थी मोदी जी पौड़ा देव को आए बहुत खुशी से आए हमारे लोगों को कम से कम 3 लाख लोग वहां पे जमे थे बहुत खुशी से बोले शिवलाल महाराज की जय बंजार तान दावसान नायक कारभारी से राम राम करके बापू आज तेलंगाना में सरकार गवर्नमेंट हॉलिडे एमएलए कर्नाटका में
मग काँग्रेस हम देते जरा 2013 सिद्धरामय्याजी आपण सूर्यगोंड गोपा में पैसा अलॉट करा, आज वो भी डेवलप करो। सारी हिंदुस्तान में आज सेवालाल जयंती सरकार गवर्नमेंट सेवालाल जयंती कर्नाटक में सेलिब्रेट कर रही है। आज आपण से ध्यान रखना पड़े। आपण बाईओ से प्रभातिथि में जुटो। मैं भी उन्होंने सुबह 1 घंटा साल तो आए गणजोश थी सेवालाल जयंती वर्ष में अपना बाहर निकल वर्ष में निकलना मन थी बाहर निकल सेवालाल महाराज जय जयकार कर नाच की आवड़ी अपन बाईओ तुम धन्यवाद और अभिनंदन करूँ छू। ये आपण बंजारा कर चाहिए जिंदा रखा हमारे से मोटो सपनों से 34 वर्ष के जयंती वेली भारत देश में 9 क्रांति रोज कुंभ मेला रोज कुंभ मेला में 50 करोड़ लोग वर्ल्ड रिकॉर्ड 40 से 50 करोड़ लोग बदान कुंभ मेला में दान वचुकोण स्नान करन दर्शन लेना मिले ई नानकी स्वाद का बंजारा समाज भीख मांगे वाला सरकार समाज का बंजारा समाज मेहनत करे वाला बंजारा समाज दूसरे मानदंड जो सेवालाल महाराज के गोच वो हम पालन करा था। आज लक्की शाह बंजारा अब बाबा बाला साहब के लक्की शाह बंजारा दिल्ली पोलीस सारी हिंदुस्तानी में डोकून पाणी बनाए मोठे मोठे तळा बांधो आपण बंजारा समाज संस्कृती मग मुझसे विनंती करू छू भाईओ बार किस्मत ठीक होती कोने बार किस्मत ठीक होती कोने मन 14,000 वोट मळ्यो तो मग एमपी वाळो तो मन काय दुःख છે तकलीफ છે आपल्याला फायनान्शियली फिट होय कोणते फायनान्शियली फिट होय कोणते ताकत मैन पावर से तो भी हम कहते हम कहने चुकेंगे कौन थे शान थी जिंदगी करने का सारी हिंदुस्तान में बंजारा समाज सेवा सामने काम करने का कोई साथी को राजकीय शक्ति ग्रहण जरूरी बाबा साहेब अम्बेडकर के अभियान अपन बाबा बाला साहेब के पॉलिटिकल पावर भी इंपॉर्टेंट है सोशल पावर भी इंपॉर्टेंट है बोथ आर वेरी इंपॉर्टेंट। आज हम वेदी के परम आश्वासन जो भी समाज राजो काम करे हम उदून साथ दाता समय घणो वेगो छे 286ನೇ ಜಯಂತಿ ಮಹೋತ್ಸವ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪಾವನ ಸನ್ನಿಧಾನವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಿರುವಂತಹ ಮಾತೃ ಹೃದಯರು ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ನಮ್ಮಂತ ನೂರಾರು ಸಾಧಕರಿಗೆ ಮಾದರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಚಿತ್ತಾಪುರ ಮಹಾಪೂಜ್ಯರ ಅಡಿದವಾರಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಹಾಗೂ ಹಲಕಟ್ಟಿ ಪೂಜ್ಯರ ಯರಗೋಳ ಪೂಜ್ಯರ ಮತ್ತು ಉಳಿದೆಲ್ಲ ಪೂಜ್ಯರ ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಸಂಸದರಾಗಿರುವಂತಹ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂತಹ ಸರ್ವ ಅತಿಥಿ ಮಾನ್ಯರಲ್ಲಿ ಶರಣು ಶಿವಶರಣಾರ್ಥಿ. ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡಿವಿ. ನಾನು ಬಂದಾಗಿಂದ ನೋಡಕತ್ತೀನಿ, ನಾ ಬಂದ 5 ನಿಮಿಷ ಆಯ್ತು. ಈಗ ಆಗದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ಚಿಂತೆ ಒಳಗದ. ಈಗ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋರಿಗೆ ವಿಡಿಯೋ ಚಂದ ಹೊರಕಂತ ಅವ್ರು ಚಿಂತೆ ಮಾಡಕತ್ತಾರ, ಫೋಟೋ ಹೊಡೆಯವರು ಫೋಟೋ ಚಂದ ಹೊಡಿಬೇಕಂತ ಅವ್ರು ಚಿಂತೆ ಮಾಡಕತ್ತಾರ, ನಿರೂಪಣೆ ಮಾಡೋರು ಮುಂದೆ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಅವ್ರು ಚಿಂತೆ ಮಾಡಕತ್ತಾರ, ಪತ್ರಕರ್ತರು ನಾಳೆ ಏನ್ ಬರೀಬೇಕಂತ ಅವ್ರು ಚಿಂತೆ ಮಾಡಕತ್ತಾರ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವಾಗ ಮುಗಿಯುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ಮನೆ ಮುಟ್ತೀವಿ ನೀವ್ ಚಿಂತೆ ಮಾಡಕತ್ತೀರಿ. ಒಂದಿಷ್ಟು ಮಂದಿ ಚಲೋ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡಿವಿ, ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಯಾವಾಗ ಸ್ಟೇಟಸ್ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಅವ್ರು ಚಿಂತೆ ಮಾಡಕತ್ತಾರ. ಹೀಗಾಗಿ ಬಹಳ ಹೊತ್ತು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ, 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವು ನೀವೆಲ್ಲ ಭಾಗಿಯಾಗಿವಿ. ಒಂದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೋದ್ವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಏನ್ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇಲೆ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಯಾವ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಯಾವ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಸಮಾಜದವ್ರು ಮಾತ್ರ ಆ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಿರ್ತಾರ. ಆ ಸಮಾಜದವರು ಮೇಲೆ ಕುಂತಿರ್ತಾರ, ಉಳಿದ ಸಮಾಜದವ್ರು ಕೆಳಗೆ ಕುಂತಿರ್ತಾರ. ಆದ್ರೆ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವ್ರನ್ನ ಮೇಲೆ ಕುಂದಿರ್ಸಿ ತಾವು ಕುಂದಿರುವಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಾಜ ಯಾವ್ದಾದ್ರೆ ಇದ್ರದ್ದು ಬಂಜಾರ ಸಮಾಜ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೆಮ್ಮೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವಂತದ್ದು ಏನೈತಿ? ಬಹಳ ವಿಶೇಷ ಅಂದ್ರೆ 286ನೇ ಜಯಂತಿ ಮಹೋತ್ಸವ. ನಮ್ಮ ಮನೆಯೊಳಗ ತಂದೆ ತಾಯಿ ಏನಾದ್ರು ತೀರ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತಂದ್ರೆ 3 ವರ್ಷ 4 ವರ್ಷ ಅವ್ರನ್ನ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಂತೀವಿ.
ಫೋಟೋ ತೆಗ್ಕೊಂತೀವಿ, ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಇಡ್ತೀವಿ ಅವ್ರನ್ನ, ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಫ್ರೇಮ್ ಮಾಡಿ ಇಡ್ತೀವಿ, ಫ್ರೇಮ್ ಅಂತೀರಲ್ಲ, ಫ್ರೇಮ್ ಮಾಡಿ ಇಡ್ತೀರಿ. ಅದು 2 ವರ್ಷ ಇರ್ತ, 3 ವರ್ಷ ಇರ್ತ, 4ನೇ ವರ್ಷ ಧೂಳು ಹೊಡ್ಯಾಕ ಏನು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಳಗೆ ಬಿತ್ತಂದ್ರೆ ಅದು ಮೂಲಿ ಸೇರಿ ಬಿಡ್ತದ, ಹೊಳ್ಳಿ ಬರಂಗೇ ಇಲ್ಲ. ಯಾರು ಮನಿಗೋಸ್ಕರ ಬದುಕಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಫೋಟೋ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಕೇವಲ 3 ವರ್ಷ ಇದ್ರ, 4 ವರ್ಷ ಇದ್ರ, ಸಂತ ಸೇವಾಲಾಲ್ ಅವರು ಫೋಟೋ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಯಾವ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಅದಾರ ಅಂತಂದ್ರ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರ ಹೃದಯದ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಅದಾರ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೆಮ್ಮೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಹೃದಯದ ಪ್ರೇಮದಲ್ಲಿ ಇರೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಐತಿ. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡ್ವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ಇಳಿಸ್ತೀವಿ ನಾವು. ಯಾಕಿಷ್ಟು ಅಭಿಮಾನ ಭಕ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಇಳಿಸಬಹುದು, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಎತ್ಕೊಂಡ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಇಳಿಸಬಹುದು, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಬಗಲಾಗಿ ಎತ್ಕೊಂಡ್ರೆ ಇಳಿಸಬಹುದು. ಆದ್ರೆ ಸಂತ ಸೇವಾದಾರರನ್ನ ಕೇವಲ ತಾವು ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಅವರನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಸೊಂಟದಲ್ಲಿ ಹೊತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಅವ್ರನ್ನ ಎಲ್ಲಿ ಹೊತ್ಕೊಂಡಿರಿ ಅಂತಂದ್ರ ಅವ್ರನ್ನ ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಹೊತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಎಂದೂ ಕೆಳಗಿಳಿಸಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಅಭಿಮಾನದ ಮಾತನ್ನ ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು. ಬಂಜಾರ ಸಮಾಜ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಸಮಾಜ, ವೀರ ಧೀರರು ಇರುವಂತಹ ಸಮಾಜ. ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡದು ವಿಶೇಷ ಅಂತಂದ್ರೆ ಯುವಕರು. ನೀವು ಬಂಜಾರ ಸಮಾಜದ ಯುವಕರು ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗತ್ತ. ಯಾಕಂದ್ರ ಮೈಯಲ್ಲಿ ತಾಕತ್ತಿರುತ್ತೆ, ದುಡಿಯುವಂತ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ ದೇವರಿಗೆ. ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ದೇವರಿಗೆ ನಾವು ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಸಮಾಜದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಯಾರು ಯುವಕರು ಅಂತಂದ್ರೆ ಬಹಳ ಮಂದಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ, ರೀಲ್ಸ್ ಮಾಡೋರು ಯುವಕರಲ್ಲ. ಚಲೋ ರೀಲ್ಸ್ ಹಾಕದ ಯುವಕರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರ. ರೀಲ್ಸ್ ಮಾಡೋರು ಯುವಕರಲ್ಲ, ಸಿನಿಮಾ ಡೈಲಾಗ್ ಹೊಡಿತಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಯುವಕರಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಬುಲೆಟ್ ಹತ್ಕೊಂಡು ಊರ್ ತುಂಬಾ ಸೌಂಡ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ನಿಂತಿಗಡಿಸ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಯುವಕರಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಿನಿಮಾ ಡೈಲಾಗ್ ಹೊಡೆಯೋರು ಯುವಕರಲ್ಲ. ಯಾರು ನಿಜವಾದ ಯುವಕರು ಅಂತಂದ್ರೆ ಯಾರು ದೇಶ ಮತ್ತು ಧರ್ಮ ಅಂತ ಬಂದಾಗ ತಮ್ಮ ಮನೆಯ 1000 ಕೆಲಸಗಳನ್ನ ಪಕ್ಕಕ್ಕಿಟ್ಟು ಸಂತ ಸೇವಾದಾರರ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅವರೇ ನಿಜವಾದ ಯುವಕರು ಅನ್ನೋದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಯುವಕರು ತಯಾರಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ, ಸಮಯ ಬಹಳ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಹೆಚ್ಚೇನು ಮಾತಾಡಲಾರ್ದ ಉಳಿದೆಲ್ಲವನ್ನು ನಮ್ಮ ಚಿತ್ತಾಪುರ ಅಪ್ಪರ ಆಶೀರ್ವಚನದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲ ಕೇಳಬೇಕು, ನಾವೆಲ್ಲ ಕೇಳಬೇಕನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ನಾನು 2 ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅಂತಂದ್ರೆ ದಿಲ್ಲಿಯೊಳಗೆ ಸೇವಾಲಾಲ್ ಮಹಾರಾಜರ ಜಯಂತಿ ಕೀರ್ತಿಯನ್ನ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರಿಗೆ ಸಲ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅವರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂಥವರು ಕೂಡ ಈ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಚಿತ್ತಾಪುರದಿಂದ ಎಲ್ಲ ತಾಂಡದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸೇವಾಲಾಲ್ ಜಯಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿದಿರಿ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಹಿಂಗ ಹೇಳ್ಕೋತಾ ಕುಂತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನೀವು 4 ಮಂದಿ ಹೋದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಹೈರಾಣ ಬರ್ತದೆ. ನಾವು ಸಂಸದರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ